दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. नगर तालुक्यातील शेंडी पोखर्डी येथील एका खासगी सावकाराने 3% व्याजदराने गहाण ठेवलेली वडिलोपार्जित शेतजमीन फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्यानंतर ती परस्पर इतर व्यक्तींना विक्री केल्याचा गंभीर आरोप करत नामदेव उमाप, उत्तम उमाप, वसंत उमाप आणि ताराबाई वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खासगी सावकारावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कुटुंबाची वडिलोपार्जित शेतजमीन परत मिळवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सन 2016 मध्ये वसंत उमाप यांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याने शेंडी पोखर्डी येथील गट क्रमांक 19-1 मधील 1 हेक्टर 14 आर क्षेत्राची वडिलोपार्जित शेतजमीन एका खासगी सावकाराकडे 3 लाख रुपयांसाठी 3% व्याजदराने गहाण ठेवण्यात आली होती. हीच जमीन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असल्याचं त्यांनी नमूद केलं. आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत सावकाराने गहाण खत करण्याऐवजी खरेदी खतावर सह्या करून घेतल्या. त्यावेळी आपण गहाण व्यवहार होत असल्याच्या समजुतीत असल्याने या प्रकाराची कल्पना आली नाही. त्यानंतर संबंधित सावकाराने कोणतीही पूर्वसूचना अथवा संमती न घेता ही जमीन इतर व्यक्तींना विक्री केली. मी वसंत उमाप, हे माझं कुटुंब, राहणार जेऊर. आमची वडिलोपार्जित जमीन एका सावकाराने गहाण म्हणून खरेदी खत करून घेतलं आणि ते आम्ही सोडवायला भरपूर वेळेस गेलो. आम्ही भरपूर मिटिंगा घेतल्या. त्याला डबल पैसे ट्रिपल पैसे द्यायला तर झालो, तरी ते आम्हाला ती काही जमीन परत देत नाही. त्यामुळं इथून पुढं त्याचा बंदोबस्त व्हावा त्या सावकाराचा आणि त्याचे भरपूर प्रॉपर्टी नगर पांढरीच्या पुलापर्यंत, नगर ते मनमाड रोडपर्यंत त्याची चौकशी, क्रेशर, खडी क्रेशर, डंपर, JCB ती प्रॉपर्टी त्याची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा. आम्ही भूमिहीन झालो. आम्हाला भूमिहीन केलं आहे आणि ते आम्हाला जमीन परत मिळावी एवढं बोलून माननीय कलेक्टर साहेब यांना समस्त उमाप कुटुंबियाच्या वतीने निवेदन देण्यात आलं. एक वारोळे नामक मोठा खाजगी सावकार आहे. या सावकाराने या उमाप कुटुंबाची जमीन, शेतजमीन गहाणखत करून घेतो म्हणून खरेदी खत करून घेतली. 3 लाखाला 3% व्याजदराने सदर जमीन ठेवण्यात आली. आज रोजी उमाप कुटुंब हे भूमिहीन झालेलं आहे. यांची वडिलोपार्जित जमीन होती. त्या जमिनीमार्फत त्यांचा उदरनिर्वाह होत होता. आज कुठेतरी त्यांना स्वतःची जमीन, स्वतःच्या हक्काची जागासुद्धा राहिलेली नाही आहे. तर आज मी सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने यापुढील काळामध्ये आंदोलन करणार आहे. जोपर्यंत उमाप हे भूमिहीन झालेले कुटुंब यांना त्यांची शेतजमीन मिळत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. त्यानंतर संबंधित सावकाराने कोणतीही पूर्वसूचना अथवा संमती न घेता ही जमीन इतर व्यक्तींना विक्री केली. यावेळी RPIचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के आणि प्रतीक बारसे उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.